राजहंसी मोहोर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. ही कहाणी आहे किशोर वयापासून जपलेल्या एका स्वप्नाची. त्यासाठी केलेल्या अपार शारीरिक, शैक्षणिक आणि मानसिक तयारीची, कष्टसाध्य यशाची, निष्ठेची आणि कर्तव्यबुद्धीची. पण हीच कहाणी एका क्षणात होते, कहाणी स्वप्नभंगांची आणि यातनांची. त्याचवेळी सोशिकतेची सुद्धा, दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि समंजस स्वीकाराची. ही कहाणी केवळ आकाशात भरारी घेणारा वैमानिक कायमसाठी चाकाच्या खुर्चीत जखडबंद होतो त्याची नाहीच, तर पुनश्च राखेतून उगवतीकडे निग्रहाने झेपावतो त्याची आहे. विंग कमांडर अशोक लिमये लिखित इंग्लिश पुस्तक द फिनिक्स रायझेस याचा मराठी अनुवाद राखेतून उगवतीकडे. अनुवादिका आहेत सोनाली नवांगुळ. जाणून घेऊया याविषयी बरेच काही. नमस्कार, मी करुणा गोखले. राजहंसी मोहर या पॉडकास्टमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. आज स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहेत सोनाली नवांगुळ आणि आम्ही दोघी मिळून तुम्हाला एका अनुवादित पुस्तकाची ओळख करून देणार आहोत. हे पुस्तक मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे ते विंग कमांडर अशोक लिमये यांनी आणि अनुवाद केला आहे मराठीमध्ये सोनाली नवांगुळ यांनी. सोनाली 16 वर्ष लेखन, मुक्त पत्रकारिता आणि अनुवाद करते. तिने प्रथम बुक्स ज्या बालवाचकांसाठी सुद्धा भरपूर अनुवाद केले आहेत. तिच्या एका तमिळ पुस्तकाला, लेखिका आहे सलमा, त्यांच्या एका तमिळ पुस्तकाचा तिने मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे, मध्यरात्रीनंतरचे तास. आणि या तिच्या पुस्तकाला तिला साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर आज आपण सोनालीशी या पुस्तकावरती चर्चा करणार आहोत. या पुस्तकाची थोडक्यात ओळख अशी की विंग कमांडर अशोक लिमये हे भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ वैमानिक होते. त्याचप्रमाणे ते लढाऊ विमानं चालवायची कशी याचं प्रशिक्षणही एनडीएच्या कडिशना देत होते. आणि अतिशय कारकीर्द आलेली असताना त्यांना अचानक एक फार मोठा अपघात झाला आणि त्या अपघातानंतर काही काळ त्यांना पूर्ण परावलंबन आलं. या पुस्तकाचा विषय असा आहे की या परावलंबनाला विंग कमांडर लिमये कसे पुढे सामोरे गेले. त्यांनी त्यांचं नुसतं पुनर्वसनच केलं असं नाही, तर त्यांनी त्यांचा हवाई दलातला कार्यकाल पूर्ण केला. त्यामुळे हे सगळं सोनालीशी गप्पा मारताना आपल्यामध्ये येणारच आहे. या पुस्तकाच्या दोन्ही शीर्षकांविषयी मला असं बोलावंसं वाटतं की मूळ इंग्रजी पुस्तकाचं शीर्षक आहे द फिनिक्स रायझेस आणि त्याचा मराठी अनुवाद सोनालीने अतिशय चपखल केलेला आहे आणि तो म्हणजे राखेतून उगवतीकडे. सोनाली, तू आम्हाला हा परिच्छेद जरा वाचून दाखवतेस? हो, लिमये सरांची भूमिका वाचून दाखवण्यापूर्वी मला एक म्हणायचंय की या पुस्तकाच्या प्रवासात तुम्ही माझ्या संपादक होत्या. त्यामुळं अनुवादक आणि संपादक यांच्या मिळून या पुस्तकाविषयी गप्पा होत आहेत, या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विंग कमांडर लिमयेंचा 1991 साली अपघात झाला होता लढाऊ विमानाचं प्रशिक्षण देताना. बरोबर. आणि या अपघाताला जुलैमध्ये 33 वर्ष पूर्ण होत आहेत. अशा वेळी आपण हा पॉडकास्ट करतोय आणि त्या लढाऊ सुंदर माणसाविषयी, त्यानं लिहिलेल्या पुस्तकाविषयी सांगतोय. हे खूप छान वाटतंय. तर ते प्रस्तावनेत म्हणतात असं ते वाचून दाखवते. विंग कमांडर लिमये म्हणतात आणि या पुस्तकात अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख लायमी असा आहे. बरोबर. तर लिमये या शब्दाचा प्रेमाचा उल्लेख त्या सगळ्यांनी लायमी केला. आणि तृतीय पुरुषी निवेदनात यांनी पुस्तक लिहिलेलं असल्यामुळे स्वतःबद्दल म्हणताना ते लायमी असाच उल्लेख करतात. बरोबर. ते म्हणतात, हे पुस्तक म्हणजे माझं आत्मचरित्र नव्हे, पण जगण्यातून अनुभवलेल्या काही ठळक गोष्टी यात आहेत. या पुस्तकाच्या नायकापासून विशिष्ट अंतर राखण्याचा हेतू मनात ठेवून मी मुद्दाम तृतीय पुरुषी निवेदनात लिहितो आहे. अशा त्रयस्थ निवेदन शैलीमुळे वास्तवाशी तडजोड न करता देखील एक लेखक म्हणून स्वातंत्र्य घेता येईल हे ओघानं आलंच. फिनिक्स या प्रतीकाकडे मी प्रेरणास्त्रोत म्हणून पाहतो आहे. काचा उलगडा वाचता वाचताच होईल. स्वतःच्या राखेतूनही पुन्हा जन्म घेण्याचं बळ असणारा फिनिक्स हा पुराणातला आगळा पक्षी.
अत्यंत दुष्कर परिस्थितीत उपलब्ध साधनांचा उपयोग करत विपरीतावर मात करण्याची क्षमता त्याच्यात होती. गांजलेल्या परिस्थितीत चिकाटीनं जगू पाहणाऱ्या माणसांची मला हे प्रतीक जोडायचं आहे. तुमचं शरीर केवढं विलक्षण आहे तुम्हाला ठाऊक आहे? दैव, देव, निसर्ग, नशीब किंवा ज्यावर म्हणून तुमची श्रद्धा आहे अशा कोणत्या तरी अमूर्त शक्तीनं माणसाला संवेदना, अवयव, शरीर, विचार करण्याची क्षमता अशा कितीतरी गोष्टी बहाल केल्या आहेत. त्यांनी संपन्न असलेल्या माणसाला नॉर्मल म्हणतात. आपण ही नॉर्मल्सी फार गृहीत धरतो. उदाहरणादाखल एखादं अवघड काम पाहूया. घाईत धावत पळत तुम्ही बुटांच्या रॅकजवळ जाता. पायमोजे रॅकपासून थोडे लांब अंतरावर पडलेत. एका ढांगेत तुम्ही ते घेता व बूट घालत कशी बशी लेस बांधता. त्यावेळी नजर मनगटाच्या घड्याळावर, कारण ऑफिसला जायला वेळ होतो आहे. अशावेळी शरीरानं आपसूक दिलेली साथ माणसानं गृहीतच धरलेली असते. मीही असाच होतो. आता 23 वर्ष उलटल्यावर शरीराच्या गृहीत धरलेल्या क्षमतांपैकी चांगल्या करता का होईना पण काहींचा लोप झाल्यावर नॉर्मल किंवा सर्वसाधारण असणं ही किती असाधारण घटना आहे याचा बोध मला होतो आहे. शरीराच्या सर्वसाधारण क्षमतांसह आपलं अस्तित्व हा एक चमत्कार आहे. उपदेशाच्या थाटात मी बोलतोय असं समजू नका. पण खरंच कामावर निघण्यापूर्वी आरशासमोर उभं राहून केस विंचरताना तुम्हाला जे निसर्गदत्त देणं लाभलंय त्याकडे जरूर पहा. स्वतःला असं निरखताना अगदी साधे, केवढा नशीबवान आहे मी, थँक गॉड किंवा लुक, गुड लक यार यासारखे कृतज्ञतेचे शब्द वापरून जाणीव ठेवली तरी पुरे आहे. सगळं काही नॉर्मल घडणार आहे असं गृहीत धरून चालणाऱ्या माणसांवर अचानक कठीण प्रसंग गुदरतो. जीवन आपली परीक्षा घेतंय असं वाटतं तेव्हा ती त्यातून काही शिकू पाहतात. हे शिक्षण किंवा त्यातून मिळालेली मूल्य जीवनाच्या अपयशी वळणावर आवश्यक तेव्हा साथ करतात. यामुळंच या पुस्तकाचा पहिला भाग प्रशिक्षण व आणखी कठोर परिश्रम यांनी भरून गेला आहे. जन्म झाल्यावर तत्काळ बाहेरच्या जगाशी संपर्क होतो. अगदी तेव्हापासून खरं तर माणसाचं प्रशिक्षण सुरू होत असतं. एनडीएसाठी निवड झालेले कॅडेट्स विशेष असतात. त्यांची गुणवत्ता सूत्रबद्ध व अद्ययावत निवड चाचण्यांमधून तपासून त्यावर मोहर उमटवली गेलेली असते. उमेदवाराची गुणवत्ता हाच त्याच्या निवडीचा निकष असतो. वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यातील संबंध, इंडियन आर्म्ड सर्व्हिसेसची निष्ठा हे विषय पुस्तकातील पहिल्या भागाला दुसऱ्या भागाशी जोडतात. हे पुस्तक लढाऊ विमानोड्डाण या एका खास आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यवसायाविषयी सांगू पाहतं. वरवर पाहता हा पेशा भपकेबाज वाटतो, पण मानवी स्वभावाच्या कितीतरी बाजू, रंग आणि कंगोरे अनुभवण्याची संधी यात आहे. फायटर पायलटला म्हणजे लढाऊ वैमानिकाला सेवा जीवनाकडे पाहण्याचा एक अनोखा मार्ग या प्रवासात लाभतो हे मात्र निश्चित. फायटर फ्लाईंगबद्दल फार काही माहिती उपलब्ध नाही. केवळ मिलिटरी ॲप्लिकेशनचा विचार करायचा तर ते अत्यंत जोखीमभरं असं नाट्य असतं. अशा वातावरणात विनोदबुद्धी जागी ठेवावी लागते. मात्र त्यामुळे पायलट आयुष्य फार गांभीर्यानं घेत नाही असा समज होऊ शकतो. लढवय्या वैमानिकांनी मृत्यूबद्दल विनोद करत राहणं कितीही विचित्र वाटलं तरी प्रवाहाविरुद्ध पोहायचा केलेला तो एक प्रयत्न असतो. खरंय सोनाली, आपण आपलं शरीर इतकं गृहीत धरलेलं असतं ना, आणि त्यामुळे थोडासा काही आजार झाला किंवा थोडंसं काही मनासारखं झालं की आपण नशिबाला बोल लावतो. पण हे पुस्तक वाचल्यानंतर खरं कळतं की शरीराला आपण सतत एक सतर्क, एक आरोग्यदायी, शक्तिमान बनवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण की कधी त्या शरीराचा कस लागेल असा प्रसंग आपल्या आयुष्यात येईल हे आपण सांगू शकत नाही. मला असं कुठेतरी वाटतं की त्यांनी जसं म्हटलेलं आहे प्रस्तावनेमध्ये की एनडीएचं प्रशिक्षण खूप कठोर असतं आणि त्याच्यात सगळा कस लागतो, शारीरिक, बौद्धिक, मानसिक सर्व शक्तींचा. तर थोडंसं जरा त्या एनडीएतल्या प्रशिक्षणाविषयी ते काय सांगतायत हे जरा सांगशील का? हो, आणि जेव्हा विंग कमांडर लिमये म्हणजे हा तारुण्याकडे झेपावणारा तरुण एनडीएत दाखल होतो तेव्हा तिथलं सगळं वातावरण अत्यंत कठोर शिस्तीचं असतं. तर त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा असं खूप कुतूहल होतं की नेमकं कसं जगतात हे सगळे लोक आणि पुढे आयुष्यात सैनिक म्हणून कसे तयार होतात. तर त्याबद्दल इतकी तपशीलवार माहिती आजपर्यंत कधी कुठे मिळालीच नव्हती. त्यामुळे मी विंग कमांडर लिमयेंना विनंती केली होती की
जर एनडीए मला बघायला मिळालं तर मला कळेल की अनुवादात मी कसे शब्द वापरू शकेन. कारण ती शिस्त प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यावरच मला कळेल. एरवी माझ्यासारख्या व्यक्तीला त्या प्रकारची करडी शिस्त अनुभवण्याची काही संधीच नाही आयुष्यात. पण त्यामुळेच यातले सगळे तपशील खूप महत्वाचे आहेत की विद्यार्थ्यांनी अगदी जेवणा खाण्यापासून ते कपडे कुठच्या वेळेत कुठले, कुठल्या ऋतूत कुठले, विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत कसं वागायचंय किंवा प्रत्येक वेळी अलार्मिंग स्टेजला कसं राहायचं, सावध, दक्ष, की कुठच्याही वेळी हाक मारतील तेव्हा कुठच्या प्रकारचं प्रशिक्षण सुरू होणार आहे हे माहीत नसतं. आणि ते प्रशिक्षण फक्त त्यांचे शिक्षक घेतात तिथे नेमलेले असं नव्हे, तर जे सिनियर असतात ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रशिक्षण घेत असतात. तर त्याबद्दलचाच एनडीएचं प्रशिक्षण 6 टप्प्यात होतं. तर 5व्या आणि 6व्या सत्रातला एक अनुभव या लायमीनं इथं शेअर केलाय. त्या कॅम्प बद्दलचा अनुभव मी थोडक्यात तुम्हाला वाचून मला असं वाटतं तो वाचकांना खूप आवडेल. अत्यंत मैदानी उपक्रम मोठे मोठे इथे असतात. त्या यादीतली एक महत्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रास्त्र प्रशिक्षण. मुळात हा भाग आर्मी कॅडेट्सच्या शिक्षणाशी संबंधित, परंतु मुद्दाम हे प्रशिक्षण 3ही दलांकरता दिलं जाण्यामागे पुन्हा एक निश्चित विचार आहे. नेव्ही आणि एअरफोर्सच्या कॅडेट्सना त्यांच्या विशेष प्रशिक्षणातील आर्मीची भूमिका समजावून घेता यावी, हा तो विचार. जॉईंटमनशिप हा शब्द तेव्हा निर्माण झाला नव्हता, पण भावना तीच होती. अवजारांच्या प्रशिक्षणातून कॅडेट्स आक्रमक भावना आणि जोश कमावतात. कारगिलच्या खडतर युद्धात याच जोशानं देशाला विजय मिळवून दिला होता. अत्यंत दुष्कर आणि प्रचंड उपक्रमांनी खचाखच असा पुढचा कॅम्प म्हणजे कॅम्प रोवर. दुसऱ्या टर्मच्या ग्रीन हॉर्न इतका हा कॅम्प सहज सोपा नव्हे. कॅम्प रोवर म्हणजे दिवसा आणि रात्रीही सतत उपक्रमांनी वेढलेलं असणं, सहनशक्तीची परीक्षा बघणारे मार्चेस, नकाशा वाचन आणि हे सगळं करताना पाठीवर हातात सतत शस्त्र सज्ज ठेवणं. कॅम्पसाठी निवडलेला प्रदेश खडकाळ आणि झाडाझुडपांनी भरलेला. न दमता न थकता रात्रंदिवस दिशा शोधणं, मार्ग काढणं याचं कौशल्य कॅडेट्स इथं शिकतात. मागच्या कॅम्पच्या तुलनेत त्यांची शारीरिक क्षमता बरीच सुधारलेली असते. पहिल्या टर्ममध्ये लायमी अशक्त, दुबळा होता. योग्य आहार, ठरवून दिलेले व्यायाम चिकाटीनं करणं, बॉक्सिंग, क्रॉस कंट्री रन सारख्या उपक्रमांमध्ये सहभाग, या सगळ्यामुळे आता लायमी 18 वर्षांच्या एका कणखर युवकात रूपांतरित होत होता. आणखी मजबूत होण्याच्या मार्गावर होता. गरज पडली तर स्वतःच्या सामानाबरोबर गरजू कॅडेटला खांद्यावरून वाहून नेण्या इतका तो सक्षम झाला होता. आता लायमीवर अवलंबून राहायला हरकत नाही असा भरवसा त्यानं इतरांमध्ये जागवला होता. सोनाली, तू हे वाचत होतीस ना हा परिच्छेद, त्यावेळी एक क्षणभर मी विसरून गेले की तू अनुवाद वाचतेस. असं वाटत होतं की हे मूळ पुस्तकच आपण वाचतोय. इतका तुझा अनुवाद अतिशय ओघवता आणि मराठीमध्ये नैसर्गिक वाटतोय. तर मला असं वाटतं आपण थोडंसं अनुवादाविषयी बोलूयात, कारण काही झालं तरी शेवटी या पुस्तकाचा अनुवाद खरंच माझ्यासाठी वेगळा अनुभव होता. आणि शेवटी हे अनुवादित पुस्तक असल्यामुळे अनुवादकाच्या श्रमांची दखल आपण घेतलीच पाहिजे. तर मला 1-2-3 प्रश्न तुला विचारायचे आहेत की काय अवघड गेलं तुला या अनुवादात? एक तर मी खूप लहानपणी माझा अपघात झाल्यामुळे मी बाहेरचं शिस्तीचं जग कधी बघितलं नव्हतं. म्हणजे मी एनसीसी कॅम्प सुद्धा कधी बघितले नव्हते आणि अनुभवले नव्हते. त्यामुळे माझी आणि लिमयनची अवस्था एक आहे की आम्हाला दोघांनाही स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, पॅराप्लेजी आहे. तर त्यामुळे त्यांची शारीरिक अवस्था आणि त्याच्याबद्दलचा संघर्ष मला कळू शकतो आणि तिथून अनुवादाला काही अडचण नाही. पण ह्या सगळा करड्या शिस्तीचा जो आयुष्याचा भाग आहे त्याच्याबद्दल मला कुठलीच कल्पना नव्हती. आणि भारतीय सेना दल आणि हवाई दल, तिथली लढाऊ विमानं आणि एनडीएच्या आतली शिस्त, हवाई दलांमधली शिस्त, पण काहीसं मोकळं ढाकळं मैत्रीचं वातावरण, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खरोखरीच कुठच्या तरी वेगळ्या ग्रहावरच्या होत्या. ते वातावरण त्या अनुवादात आणणं, त्यासाठी मी मुद्दाम एनडीए मध्ये गेले की तिथे एकटा कॅडेट कधी चालू शकत नाही. 2च्या जोडीत चालायचं किंवा 4च्या जोडीत किंवा 6च्या जोडीत. तर एकट्याने कुठलीच गोष्ट करायची नाही असं ते जेव्हा म्हणत होते तेव्हा मला अनुवाद करताना ते कळत नव्हतं. पण तिथे प्रत्यक्ष फिरताना मी बघितलं की कॅडेट 2, 4, 6, 8 अशा फळीत फिरताहेत. किंवा त्यांच्या जेवणाच्या ठिकाणी सुद्धा ज्या प्रकारे शिस्त असते की कधी सुरू करायचं कधी संपायचं, किंवा त्यांचे केबिन्स कसे असतात.
आणि तिथली शिस्त काय असते, त्यांचं ते गोल मार्केट वगैरे असं सगळं वर्णन विंग कमांडरनी केलेलं आहे, ते बघितलं. आणि मग तिथं दिवसभर बघत असताच मी वाचलेलं माझ्या लक्षात आलं. मी विंग कमांडरना ते विचारलंही होतं की अहो, विमानं एवढी लढाऊ विमानं जरी 2 जण त्याच्यात बसत असले आणि काही 1 जणाचंच विमान असतं, आणि ही पुन्हा खूप त्यावेळची गोष्ट आहे, म्हणजे 90च्या अलीकडची, तर तुम्ही इतकी विजोड विमानं हँगरला का टांगून ठेवता? तर मला कळलंच नव्हतं ते की हँगर म्हणजे विमानं ठेवायची जागा. तर ते माझे अतिशय सिव्हिलियन प्रश्न होते. मला तिला इथे थोडंसं एक त्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायचा आहे की हँगर हा शब्द शेवटी पारिभाषिक आहे, कारण की आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यातला हँगर हा वेगळा असतो. तर याच्यामध्ये एनडीएचं प्रशिक्षण, शस्त्रास्त्र, त्यांची ती सगळी भाषा, त्यांच्या ज्या कवायतींचे जे सगळे हुकूम आदेश असतात त्याची भाषा, अशी एक परिभाषा आहे सैन्य दलाची. तर ती परिभाषा मराठीत आणायची का नाही, त्याला मराठी पर्याय शोधायचे का तसंच इंग्लिश राहू द्यायचं, हा झगडा नक्की तुझ्या मनात झालेला असेल. तर आणि या पुस्तक वाचताना सुद्धा आपल्या लक्षात येतं की परिभाषा बरीचशी इंग्लिशमधली तशीच ठेवली आहे. तर एक अनुवादक म्हणून मला जरा तुझी भूमिका जाणून घ्यायला आवडेल की अनुवादकांनी परिभाषा मराठीमध्ये आणण्यासाठी, पर्यायी शब्द शोधण्यासाठी किती प्रयत्न केले पाहिजेत, किंवा किती तारतम्य ठेवलं पाहिजे की ते मराठीत फार कृत्रिम पण नाही वाटणार आणि सगळंच फक्त इंग्लिश आहे असं पण नाही होणार. तर तुला काय वाटतं एक अनुवादक म्हणून? तुम्ही जो शब्द वापरला, तुम्ही तर संपादक होतात या पुस्तकाच्या, त्यामुळं तारतम्य हा शब्द खूप महत्वाचा आहे. आणि विंग कमांडर लिमयेंची माझी या बाबतीत सतत चर्चा व्हायची. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की शेवटी हे पुस्तक मी लिहिलेलं आहे ते फक्त या क्षेत्रात येणाऱ्यांसाठी लिहिलेलं नाहीये, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी सुद्धा आहे ते. तर जर ती परिभाषा आपण पूर्ण मराठीत केली तर त्याचा अर्थ पोचायचा राहून जाईल. तर त्यामुळे काही शब्द हे इंग्रजीच राखले पाहिजेत. कारण आता समजा हँगर हा शब्द आपण वापरला किंवा पासिंग परेड हा शब्द आहे, तर हे शब्द त्या एकूण संपूर्ण कृतीला परिणाम करत असतात. तर त्यामुळे जर मराठीकरण त्याचं पूर्ण केलं अट्टाहासापायी तर तो परिणामच नाहीसा केल्यासारखं होईल. तर त्यामुळे त्यांनीही काही प्रमाणात मला इंग्रजीत शब्द राखायला सांगितले होते. थोडक्यात अट्टाहास नाही करायचा परिभाषेचा, मराठी कारण आपल्याला आपला वाचक कोण आहे, कुणापर्यंत हे पुस्तक पोहोचणं आवश्यक आहे असं त्यांना वाटतं. आणि शेवटी जे सैन्य दलात येणार नसतील तरी सुद्धा आपण रोजचं जगताना आपल्या देशाचा एक महत्वाचा भाग जो आपलं रक्षण करतोय तो नेमका चालतो कसा आणि माणसं घडतात कशी याबद्दल सामान्य माणसाला कळलं पाहिजे ना. तेव्हा एकजूट म्हणून आपण देश होऊ शकतो, भावना तरी जागी झाली पाहिजे. तर यासाठी सुद्धा हे पुस्तक आहे. म्हणून पारिभाषिक मराठीकरणाचा अट्टाहास केला नाही. आणि म्हणूनच आणखी दुसरी गोष्ट अशी होती अनुवादाच्या बाबतीत ताई की माझा स्वभाव खूप बडबड आहे आणि कुठलीही गोष्ट वर्णन करताना मला 2 शब्दात करताच येत नाही. पण विंग कमांडर लिमये मोजके नेमके शब्द वापरतात. हो, आणि त्यांचे विनोद सुद्धा वेगळ्याच दर्जाचे आहेत. म्हणजे विनोद करण्यासाठीच खूप शक्ती लागते, कारण मोजक्या वेळेत त्या लोकांना तिथल्या ताणतणावाच्या वातावरणात हलकं फुलकं राहण्यासाठी तशा प्रकारचे विनोद करणं आवश्यकच असतं. मला वाटतं आणि त्या टेक्स्टमध्ये एक आहे आणि त्याच्यातनं विंग कमांडर लिमये यांचा हजरजबाबीपणा आपल्याला दिसतो. आणि हा हजरजबाबीपणा वाटेल तिथे व्यक्त करून चालत नाही, कारण की सैन्य दलांमध्ये उतरंड असते, त्या उतरंडीचं पण भान ठेवावं लागतं. पण आणि म्हणून तो एक समतोल त्यांना राखावा लागतो. पण मला असं वाटतं तो जो एक विंग कमांडर लिमयेंच्या हजरजबाबीपणाचा किस्सा आहे आणि त्यांनी जो तो काही विनोद केलाय तो त्या वरिष्ठांच्या आदेशावरूनच केलेला विनोद आहे. तर जरा वाचून दाखवतेस? आता हे कसं आहे, एनडीएचं प्रशिक्षण पूर्ण होऊन आता त्यांनी हवाई दल निवडलेलं आहे स्वतःसाठी. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी ते पुढच्या ठिकाणी गेलेले आहेत. अशा वेळी तिथं घडलेली ही गोष्ट आहे. हवेत असताना मनस्थिती संतुलित राखायचा धडा लायमी शिकला, मात्र जमिनीवर राहून. एके दिवशी दुपारी लायमी त्याच्या एका मित्राबरोबर कॅडेट क्रू रूममध्ये येत होता. हा मित्र एकदम तल्लख, लायमीला उड्डाणात टक्कर देऊ शकेल अशा क्षमतेचा. या मित्राच्या मानानं लायमी उंच निंच होता. दोघं एकमेकांचे जिवलग मित्र, शक्य तितक्या वेळा एकमेकांबरोबर असायचे. त्यामुळे लॉंग अँड शॉर्ट ऑफ इट
असं त्यांचं वर्णन केलं जायचं. हे दोघं हँगरकडून आपल्या क्रू रूमकडे जात असताना त्यांना 2 इन्स्ट्रक्टर दिसले. पैकी एक सिनियर होते. ते ब्रीफिंग टेबलावर पायावर पाय ठेवून बसले होते आणि दुसरे त्यांच्या टेबलासमोर उभे होते. उभे असणारे लायमीचे इन्स्ट्रक्टर होते. त्या दोघांच्या नजरेस पडायच्या आधी तिथून निसटायची किंवा मागं वळायची संधीच नव्हती. त्यांनी दोघांना हाक मारली. कुठून येताय तुम्ही दोघं? टेबलवर बसलेल्या इन्स्ट्रक्टरनी विचारलं. दोघंही कॅडेट निमूटपणानं टेबलाजवळ येऊन उभे राहिले. एनडीएतील 3 वर्षात आणि नंतर EFS बिदर येथील IAFच्या वातावरणात कमावलेला निरागस भाव दोघांनी चेहऱ्यावर धारण केला. मला काही माहिती नाही, तुम्ही समजताय त्या ठिकाणी मी नव्हतोच, असं काहीसं ते बोलणारेत याचा अंदाज त्यांच्या चेहऱ्यावरून कुणालाही आला असता. अर्थात इन्स्ट्रक्टरना हे भाव ताडता येतात. हे कॅडेट्सना माहिती होतं. शेवटी इन्स्ट्रक्टर काय आणि कॅडेट काय, एकाच तऱ्हेच्या प्रशिक्षणातून तावून सुलाखून निघालेले. टेबल टॉपवरच्या क्वालिफाईड फ्लाईंग इन्स्ट्रक्टरनं उंचीनं कमी असणाऱ्या कॅडेटला पहिल्यांदा प्रश्न विचारला. तुझी उंची किती? बारक्याच्या चेहऱ्यावरचं कुतूहल पाहून चौकशी करणारा सुखावला. कॅडेटनं प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि तू रे, तुझी उंची किती? उंची जास्त असलेल्या कॅडेटसाठी हा प्रश्न विचारण्यात एक तऱ्हेचा उपहास असावा. 6 फुटांपर्यंत होईल, लायमीनं नम्रभावानं उत्तर दिलं. 6 फुटांपर्यंत म्हणजे तुला काय म्हणायचंय? तुझी नेमकी उंची तुला ठाऊक नाही? उद्या तू विमान लँड करायच्या वेळी सांगशील की तू जवळपास सर्किटच्या उंचीचा आहेस. मला तुझी उंची नेमकी किती आहे हे हवंय. सर, नेमकी उंची 6 फूट 1 इंच आहे किंवा 185 सेंटीमीटर. खरंच इतकी आहे? अरे देवा, आय हॅव नेव्हर सीन सो मच शिट पाइल्ड अप सो हाय. टेबलावर बसलेले इन्स्ट्रक्टर उद्गारले. इन्स्ट्रक्टर्सनी केलेल्या या विनोदानं दोघाही कॅडेट्सच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रशिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जाताना कितीतरी अवघड वेळा आलेल्या होत्या. ज्यांची उंची जास्त आहे त्यांना, विशेषतः लायमीला, बरेचदा आपल्या उंचीचा पश्चातापही होत होता. हे इन्स्ट्रक्टरच्या नजरेत आलं असणार म्हणून ते त्याची खेचत होते. कात्रीत सापडण्याचीच वेळ होती. इन्स्ट्रक्टर लटकं रागावत होते, लटके कान खेचत होते आणि कॅडेट स्वतःची उंची थोडी जास्तच असण्याच्या अपराधाबद्दल दिलगीर होता. बरोबर वेळ साधून लायमीच्या इन्स्ट्रक्टरनं संभाषणात शिरकाव केला. लाईम, तुला प्रत्येक वेळी उत्तर द्यायला काहीतरी सापडतं. उड्डाणाच्या वेळी नेहमी मजेदार संवाद होतात आपल्यात, नाही? लायमीच्या इन्स्ट्रक्टरनं त्याला लाईम अशी हाक सहजतेनं मारली होती. नाही सर, मी जास्त विचारच करत नाही, कारण मग माझ्या उंचीबद्दल मला वाईट वाटत राहतं. रबिश, मी तुला आदेश देतोय की नेहमीसारखं चुरचुरीत उत्तर दे. सांग, तुला हे मान्य आहे का की तू 6 फूट उंचीचा कचऱ्याचा ढीग आहेस? कम ऑन लाईम, बोल काहीतरी. लायमीच्या इन्स्ट्रक्टरनं जोर धरला. दोघाही इन्स्ट्रक्टर्सनी पुन्हा पुन्हा आग्रह केल्यामुळं लायमीनं विनोदबुद्धीनं त्यांच्या शेराला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं. सर, मला माहिती असणाऱ्यांपैकी तुम्ही दोघंच असे क्वालिफाईड फ्लाईंग इन्स्ट्रक्टर आहात ज्यांना कचऱ्याचे ढीग तंतोतंत आणि तपशीलवार मोजता येतात. फार सुंदर आहे हा प्रसंग आणि अनुवाद पण तुझा खूप छान झालेला आहे. फक्त दुर्दैवाने ह्याच्यानंतर काहीच पानांमध्ये हे सगळं चित्र बदलतं आणि विंग कमांडर लिमये यांना फार जीवघेणा अपघात होतो. त्याच्यानंतर अनेक महिने त्यांना रुग्णालयात राहावं लागतं. एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात, एका शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या शस्त्रक्रियेत, असा त्यांचा सगळा तो प्रवास सुरू होतो. आणि त्यांनी त्यांच्या आधीच्या प्रस्तावनेत जसं म्हटलेलं आहे की शरीर कधी कस लागेल शरीराचा हे आपल्याला सांगता येत नाही, त्याच्यासाठी आपल्याला तयार राहावं लागतं. तसं ते फार धीरोदात्तपणे या प्रसंगाला, या अपघाताला सामोरे जातात. आपण सगळं काही त्यांचं सांगणार नाही आहोत, वाचकांना जरा उत्सुकता वाटेल एवढंच आपण थोडंसं बोलूयात. त्यांच्या आयुष्यामध्ये विमानोड्डाण, आकाशात भरारी हे पर्व संपतं आणि एक परत स्वाधीनतेचं पर्व सुरू होतं. आणि रुग्णालयामध्ये
पलंगावर पडलेले असताना त्यांच्या वॉर्डमध्ये वेगवेगळी माणसं येतात, त्यांचे नातेवाईक येतात, वेगवेगळे अधिकारी येतात. या सगळ्याचं त्यांचं निरीक्षण सुरू असतं. हे सगळं तू छान अनुवादलं आहेस या पुस्तकामध्ये. पण एक वैशिष्ट्य म्हणजे ते सतत दुसऱ्या रुग्णांच्या अडचणींचा विचार करत असतात. तिथे पडल्या पडल्या त्यांच्या डोक्यात सुरू असतं की मी कुठच्या रुग्णाला कशा पद्धतीने मदत करू शकेन. कारण की आजूबाजूचे काही रुग्ण हे अल्पशिक्षित असतात. हे जसे उच्च अधिकारी होते तसं काही सगळेच रुग्ण अधिकारी नसतात. तर अल्पशिक्षित रुग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना फार हतबल वाटतं आणि मग ते त्यांना मदत करू बघतात त्यांच्या परीने. किंवा त्याच्यावरती त्यांचं एक चिंतन आहे की रुग्णालयात सुद्धा माणसं, तिथले कर्मचारी खूप मनापासून मदत करतात, पण जो रुग्ण आहे त्याचेच नातेवाईक कसे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या आजाराकडे बघत असतात, त्याच्याशी कसं वागतात, स्वार्थी, कधी अतिशय निस्वार्थीपणे. तर त्याचा एक फार सुंदर 1-2 परिच्छेद त्याच्यात आहेत. तर जरा वाचून दाखवते. ते परिच्छेद मी वाचतेच. ही गोष्ट खूप महत्वाची आहे की आपल्यावर काही कठीण प्रसंग गुदरला किंवा आता हा 6 फुटांपेक्षा जास्त उंचीचा माणूस ज्यांनी 19 वर्ष सतत कामच केलेलं आहे, विद्यार्थी दशेत सुद्धा एक दिवस त्यांनी वेळ वाया घालवला नाही, असा माणूस जेव्हा कमरेपासून पूर्णपणे जायबंदी होतो तेव्हा सुद्धा NDA पासून जे प्रशिक्षणाचं कठोर सत्र त्यांनी अनुभवलं त्याच्यातून झोपून राहणं आणि शरण जाणं परिस्थितीला हे त्यांच्या स्वभावातच कधी नव्हतं. सुरुवातीच्या काळात प्रचंड धक्का बसला की हे सगळं काय होऊन बसलंय आणि आता जगण्यात खरोखरी अर्थ आहे का. पण नंतर ते इतक्या लवकर सावरले आणि स्वतः पलीकडे पाहायला लागले. कारण हा अपघात आणि त्याचं नाट्य कसं आहे हे वाचक प्रत्यक्ष पुस्तकातच वाचतील. पण त्या अपघाताच्या वेळी सुद्धा सर्व्हिस बिफोर सेल्फ हे जे भारतीय सेनादलाचं सूत्र आहे त्याला प्रतिबद्ध राहून त्यांनी स्वतःला न वाचवता दुसऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि मग स्वतःवर ही वेळ आल्यावर सुद्धा पुन्हा एकदा नवीन आयुष्य बांधायला घेतलं. म्हणूनच आपण राखेतून उगवतीकडे असं या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. तर त्या सगळ्या वातावरणात ते जे पेशंट्स पाहत होते त्याबद्दल वर्णन करत होते. तर त्याचे 1-2 तुकडे मी वाचून दाखवते. प्रदीर्घ वास्तव्यामुळं लायमी आता सिनियर पेशंट गटात मोडत होता. पेशंट सुद्धा साधा सुद्धा नाही, फायटर एअरक्राफ्ट स्क्वॉड्रनचा कमांडिंग ऑफिसर. साहजिकच आतल्या गोटातला अधिकारी माणूस म्हणून आजूबाजूच्या पेशंटच्या घरातले, जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी यांची काही ना काही विचारण्यासाठी त्यांच्याकडे सतत ये-जा सुरू असायची. त्यांचे प्रश्न मुख्यतः पेशंटचं भविष्य आता कसं असणार, त्याला आर्थिक फायदा किती आणि कसा मिळू शकतो अशा आशयाचे असायचे. काही किरकिरे आणि स्वार्थी नातेवाईक तर आपल्या पेशंटची नुकतीच गंभीर शस्त्रक्रिया झालीय, पायाला ट्रॅक्शन लावलेल्या अवस्थेत तो बेडवर निपचित पडून आहे वगैरे कशाची तमा न बाळगता उखळ पांढरं कसं होईल याची चाचपणी करायला लायमीकडे यायचे. लायमी मोठा अधिकारी असल्यामुळं त्याला पुढचं सगळं माहीतच असणार असं गृहीत धरून त्याच्याकडून या सगळ्याची अपेक्षा असायची. अपघातग्रस्त झालेला माणूस सैनिक असेल तर मग प्रेमळ नातेवाईकांचा लोंढाच्या लोंढा भेटायला उसळायचा. अशावेळी त्या सैनिकाची अशिक्षित बायको आणि त्याच्या पोरांना वॉर्डमधून बाहेर हाकललं जायचं आणि मग आर्थिक चर्चा रंगायच्या. अनेकदा त्या बाईचा दीर आपल्या कर्कश बायकोला आणि वडिलांना घेऊन विशेष प्रेमानं काळजीचा आवणत आपल्या वहिनीची विचारपूस करताना दिसायचा. कोरडी विचारपूस. अशा बायका आपल्या नवऱ्याची काळजी घेता घेता लायमीकडे मात्र विशेष कौतुकानं पाहायच्या. मोठा अधिकारी असून त्याचं साधं सरळ वागणं, सगळ्यांची अदबीनं बोलणं या गोष्टींनी त्या खुश व्हायच्या. अनेकदा वॉर्डमधील पेशंटच्या धूर्त व लबाड नातेवाईकांना पाहून लायमीचा संताप व्हायचा. पेशंटला बघायला म्हणून त्यांचे नातेवाईक गर्दी करायचे, पण बहुतेक वेळेला त्यांचा उद्देश अशिक्षित आणि असहाय्य असलेल्या पेशंटच्या बायकोला अंधारात ठेवून आर्थिक सवलती व अन्य फायदे स्वतःच्या पदरात कसे पाडून घेता येतील हाच असायचा. भारतीय सशस्त्र दलातील त्या पेशंटच्या बिचाऱ्या बायकोला कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाचं म्हणणं ऐकायचं काही कळायचंच नाही. लायमी अनेकदा या संदर्भात नर्सेस आणि इतरांशी बोलायचा. पण कदाचित मानवी स्वभावाच्या या पैलूंना सेंटरमधील कर्मचारी वर्ग आता सरावलेला होता. दररोजच्या 8 तासांच्या शिफ्टमध्ये अनेक लोकांच्या जीवनातील अशा अंधाऱ्या बाजू त्यांना पाहायला मिळण्याचा तो परिणाम असावा. नर्सेस आणि इतर कर्मचारी वर्ग पेशंटचं सर्व काही आत्मीयतेने करायचे, पण नातेवाईकांच्या चीड आणणाऱ्या वागण्याकडे हे असंच चालायचं म्हणत दुर्लक्ष करायचे.
लायमीला वाटायचं पॅराप्लेजिक केसेसच्या मानवी पैलूंमध्ये अधिक खोल जाणं कर्मचाऱ्यांसाठी स्वतःच्या ताणात भर टाकणारं ठरत असावं. काही वेळेला अन्य पेशंटचे नातेवाईक लायमीविषयी आणि त्याला ज्या पद्धतीचे उपचार आणि वागणूक मिळते त्याविषयी जाणून घ्यायचा प्रयत्न करायचे. बडा ज्येष्ठ अधिकारी म्हणून लायमीला वागणूक व उपचारही खास असणार या कल्पनेतून केल्या जाणाऱ्या या चौकशीचा लायमीला राग यायचा. भारतीय सेनादलाशी संबंधित सर्व हॉस्पिटल्स आणि उपचार केंद्रांमध्ये कोणी कोणत्याही रँकचा असो, सर्व पेशंट्सना सारखीच वागणूक आणि उपचार मिळत असतात. पेशंटमध्ये तिथं कधीही भेदभाव केला जात नाही. धन्यवाद सोनाली. हा परिच्छेद वाचल्यावरती मला असं जाणवलं, मी जेव्हा संपादन करत होते पुस्तकाचं त्यावेळी, की त्यांनी जरी रुग्णांच्या अतिशय संधिसाधू नातेवाईकांविषयी लिहिलेलं असलं तरी खुद्द लिमये सरांना मात्र अतिशय चांगलं कुटुंब मिळालं. आणि ते कुटुंब म्हणजे फक्त त्यांची पत्नी, त्यांचे आईवडील, बहीण किंवा त्यांच्या मुली नव्हत्या, त्या तर करतातच त्यांचं सगळं, पण हवाई दलातले कर्मचारी, त्यांचे शेजारी, त्यांचे मित्रमंडळी, अगदी मुलींचे मित्रमंडळी सुद्धा खूप त्यांना मदत करत होते. आणि या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी आपलं नुसतं पुनर्वसन नाही केलं, म्हणजे ते पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले असं नाही, तर त्यांनी आपला हवाई दलातली नोकरी त्यांना सोडायची वेळ आली नाही. त्यासाठी त्यांनी खूप औपचारिक पातळीवरती खटपटी केल्या, खूप पत्रापत्री केली, कागदपत्र जमवली. खरं तर एक प्रकारे त्यांनी एक ज्याला आपण टेस्ट केस म्हणतो, की असा जर सैन्य दलात अपघात झाला तर त्या व्यक्तीचं पुनर्वसन पुन्हा सैन्य दलातच होईल आणि तो त्याचा कार्यकाल पूर्ण कसा करू शकेल यासाठीचा एक प्रकारे त्यांनी एक पायंडा घालून दिला सैन्य दलांमध्ये. आणि त्यामुळे पुढचं सगळं पुस्तकाचं वाचणं हे खरं तर अतिशय रंजक आहे आणि प्रेरणादायी सुद्धा आहे. आपल्याला ही चर्चा खरं तर आपण भरपूर वेळ करू शकतो. आपण अनुवाद तंत्राविषयी खरं तर फारसे बोललेले नाहीये, पण तरी मला कुठेतरी असं वाटतं की आता आपल्याला थांबायला पाहिजे. आणि आता तुम्ही जसा उल्लेख केला तसं कमरेखाली संवेदना नाहीत, नैसर्गिक विधींवर नियंत्रण नाही, अशा अवस्थेत नवं शरीर पुन्हा समजून घेत आणि हवाई दलाशी संबंधित ग्राउंडवर जी कामं आणि जबाबदारी असतात अधिकाऱ्यांच्या, त्याच्या सगळ्या परीक्षा पुन्हा 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 उत्तीर्ण होत त्या पात्रतेलायक ते झाले आणि मग त्यांनी पुढची 11 वर्ष भारतीय सैन्य दलात काम केलं. आणि असं एकमेव म्हणावं असं उदाहरण असू शकेल कदाचित. खरंय. तर मला असं वाटतं की या पुस्तकाचं स्वरूप काय आहे त्याची कल्पना थोडीशी आता वाचकांना आली असेल. त्यांनी वाचकाची कुतूहल जरा जास्त अधिक जागृत होईल असं वाटतं. या पुस्तकाची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्यांना कुणाला हे पुस्तक मागवायचं असेल ते घरपोच मागवू शकता. आणि मला असं वाटतं सोनाली, आपल्याला आता थांबायला पाहिजे. तू या पॉडकास्टसाठी अगदी मुद्दाम कोल्हापूरहून खूप कष्ट घेऊन आली आहेस, त्याच्याबद्दल व्यक्तिशः मी आणि राजहंस प्रकाशनतर्फे तुझे अगदी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. मी सुद्धा मनापासून आभार मानते की या पुस्तकाच्या तुम्ही संपादक म्हणून मला लाभलात आणि आपण दोघींनी एकत्र हा प्रवास केलेला आहे. तुमच्या सूचनांचा मला अनुवाद सुधारण्यासाठी खूप उपयोग झालेला आहे आणि अशा आपल्या संपादकांनाही मुलाखत घ्यावी यानं आणखी हा प्रवास सुखद आठवणी ठेवून जातोय. तर मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.